जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर मला कळते का माझं वाक्य, तरुण जायचं असेल तर म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असेल तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला कुणाच्या तरी पायाचीच पूजा करावी लागेल. तुम्ही जर मस्तकाची डोळ्याची अर्थात तोंडाची पूजा केली तर मला असं वाटतं तेवढं फळ मिळणार नाही. पायाची पूजा केली तर निश्चित फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जसं चरण बघितलं की समाधान होतं, बरोबर आहे महाराज. संतांची चरण बघितल्यानंतर, वैष्णवांचं चरण बघितल्यानंतर आमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होतं. माझं चिंतन असं चाललेलं आहे. पण ते आम्ही नुसतं तोंडाने उच्चार करतो आणि मनाने तसं वागतच नाही. तसं आम्ही रोज म्हणतो ना, झाले समाधान. पुढं काय, तुमची देखील चरण रोज बघतो महाराज, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. नुसतं म्हणतो आम्ही. काही गोष्टी कशात म्हणाल का, अति परिचय झाला की त्याच्या आवडणे होतात.